नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण शिळ्या भातापासून झटपट असा धिरड किंवा डोसा बनवायला घेऊयात। त्याकरता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शिळा भात घेतलाय। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पोहे घालायचे, 2 वाट्या बारीक रवा घालायचा आहे। तर इथे आपण एकाच वाटीने सर्व प्रमाण घेणार आहोत। तर अगदी 2 ते 3 चमचे इथे मी दही घातले। आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला आपण बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। नेहमीच आपण फोडणीचा भात करतो, तर अशा पद्धतीने डोसा किंवा धिरडे केले तर मुले देखील आवडीने खातील। तर इथे आपलं डोसाचे बॅटर छान असं बारीक वाटून झालंय। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। तर यामध्ये तुम्ही वाटणात देखील हिरवी मिरची वापरली तरी चालेल, किंवा तिखट हवा असेल तर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची अर्धा चमचा। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स झालं की यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण हे बॅटर भिजत घालणार आहोत। 10 मिनिटे झालेत। आता यावरचे झाकण काढूयात। आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत। तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, एक बारीक चिरलेला कांदा घातलाय, बारीक चिरलेले एक टोमॅटो घालायचे। आता हे सर्व आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये तुम्ही गाजर किंवा शिमला मिरची देखील बारीक चिरून घातली तरी चालेल। तर इथे आपलं बॅटर छान असं तयार झालंय। आता सर्वात शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत अगदी अर्धा चमचा सोडा घालून यावर अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालायचे। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर इथे मिश्रण खूप घट्टसर वाटत असेल तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। तयार केलेल्या बॅटरचा आता आपण डोसा तयार करायला घेऊयात। त्याकरता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की तयार केलेले डोसाचे बॅटर यावर घालूया। तर इथे बघू शकता छान अशी जाळी देखील पडली। आता यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटे आपण उलटसुलट करून हा डोसा भाजून घेऊयात। तर इथे आपला डोसा दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंगावर भाजत आलाय। डोसा भाजून झाला की एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने ते आपल्या शिळ्या भाताचा डोसा तयार झालाय। नेहमीच आपण फोडणीचा भात, तिखट भात करतो, तर त्याऐवजी अशा पद्धतीने डोसा करून बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। रेसिपीला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।